माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानबद्दल मी सांगते. माझ्या आयुष्याबद्दल मी सांगोल्यापासून 80 किलोमीटर दूर गावात राहत होते. 5 वर्षापूर्वी माता बालकची मधुरा सकाळच्या पुरवणीमध्ये अन्याय निवारण समितीचे लेख येत होते, ते मी वाचायचे आणि मला खूप आपुलकी वाटायची माता बालकबद्दल. 5 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात पण असं आर्थिक अडचण आली इतकी, ज्या वेळेला मला गावाने आधार दिला नाही मला आणि माझ्या पुढे अगदी शेवटचा पर्याय होता, त्यावेळेला मला माता बालकची आठवण आली आणि मी त्या मधुरा लेखांवरून आणि सांगोला एवढ्या गावावरून मी माता बालकमध्ये आले. यांची गाठ घेतली आणि मला आधार दिला माता बालकनी. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे माझं कुटुंब सगळं मी सांगोल्यात घेऊन आले आणि आज मी माझं संसार, माझी मुलं सगळी आम्ही सांगोल्यात राहतोय आणि माता बालकचा मला आधार खूप मोठा आहे. माहेर सासर माझं सगळं माता बालकच आहे आणि यापुढे माता बालकमध्ये काम करताना ते एक आहे की आपल्याला खूप आधार दिलाय तसा आपण पण सगळ्यांना द्यायचा. माता बालकचं आमचं एक फॅमिली काउन्सिलिंग सेंटर पण आहे, त्याच्यामध्ये रोज कमीत कमी 2 तरी अशा केसेस येतात. तिथं पण आम्ही काम बघतो सगळ्याजणी आणि असंच आधार मला जसा माता बालकने आधार दिला तसा सगळ्यांना द्यावा आणि आमच्या परीने आम्ही काही दुःख कमी करू शकू त्याचा समाधान वाटेल. आमच्या संस्थेचं मिशन असं आहे की ग्रामीण कुटुंबाच्या सक्षमीकरणामधून स्वावलंबी समाज निर्मितीचा प्रयत्न, आणि हे मिशन साध्य करण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते कुटुंबापर्यंत आम्ही ही वाटचाल करत आलेलो आहोत. पहिला फोकस होता तो मुलांवर होता, त्याच्यामुळे मुलांसाठी संस्कार वर्ग, मुलांसाठी आमची प्राथमिक शाळा आहे, पूर्व प्राथमिक शाळा आहे. याशिवाय शालाबाह्य उपक्रम उन्मेष या नावाने किशोर किशोरींचे विकास वर्ग आम्ही घेतो. महिलांच्या सबलीकरणासाठी महिलांचं आरोग्य, त्यांचं आर्थिक स्वावलंबन, त्याच्यासाठी बचत गट, त्याच्यानंतर त्यांना बँक लिंकेज करून कर्ज मिळवण्याची सोय, महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांसाठी महिला अन्याय निवारण समिती आणि फॅमिली काउन्सिलिंग सेंटर. पर्यावरण साक्षरता, आम्ही एक बंधारासुद्धा बांधलेला आहे. आम्हाला जी देणगी आली त्याच्यातून संगेवाडी या गावाच्या महिला सरपंच होत्या, त्या आज आलेल्या आहेत इथे. शिक्षण अगदी कमी, महिला सरपंच मागासवर्गीयातनं निवडून आलेली, सतरंजीवर सुद्धा बसू देत नसत तिला ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये. त्यावेळेला आम्ही तालुक्यामध्ये प्रशिक्षणं घेतली होती ग्रामपंचायत सदस्यांची. त्या प्रशिक्षणाला शेजारच्या बाईकडून उसने पैसे घेऊन प्रवास खर्च करून संगेवाडी या गावातून ती सांगोल्याला आली आणि आमची झाली. तिला एवढा आधार मिळाला की तिने त्या गावामध्ये आमच्या मार्गदर्शनानुसार बऱ्याच सुधारणा केल्या. एक तिने पाणी पुरवठ्यासाठी विहीर घेतली, कारण ते गाव कायमचं टँकरग्रस्त होतं. ती विहीर घेतल्यानंतर अर्थातच पाणी आटलं, ओढ्यात होती ती विहीर, आणि मग तिची खूप थट्टा झाली गावात, काय बाई कुठं विहीर घेतली बघा. आणि आम्हाला जेव्हा देणगी मिळाली तेव्हा आम्ही त्या गावाच्या ओढ्याचा सर्व्हे करून त्या गावामध्ये त्याच ओढ्याला बंधारा बांधला आणि आज त्या विहिरीला 32 फूट पाण्याचा कॉलम आहे. गाव टँकरमुक्त झालं आहे म्हणायला हरकत नाही. आणि त्या विहिरीच्या दोन्ही बाजूला जी शेती आहे ती दुबार झालेली आहे. आता म्हणजे उन्हाळ्यात पावसाळ्यात दोन्ही वेळेला पिकं घेता येतात अशा 27 विहिरी आहेत तिथे. तेव्हा हे सगळं आमचं छोट्या कामापासून हळूहळू मोठ्या कामापर्यंत आम्ही गेलेलो आहोत. हळूहळू वाटचाल झालेली आहे. गेली 30-33 वर्ष आम्ही हे काम करत आहोत आणि मला खात्री आहे की ही कार्यगंगा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने अशीच पुढे वाढत राहणार आहे. स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ या सांगोल्याच्या महिलांना कळलेला आहे. धन्यवाद. डॉक्टर बावस्कर. मी आता 30-35 वर्ष ग्रामीण भागात काम करत आहे. आरोग्य केंद्रच नाही, तिथे आरोग्य नाही. कोणत्याही PHCला गेल्यानंतर तुम्हाला विशेष काही ट्रीटमेंट रुरल हॉस्पिटलला भेटत नाही. त्यामुळे माझी कळकळीची एकच विनंती की राज्यकर्ते किंवा जे काही सुशिक्षित लोक आहे, जे काही डायरेक्ट लोक आहे, त्यांच्या न कळत त्यांच्या नातेवाईकांनी PHCला ॲडमिट व्हावं काही दिवस. म्हणजे इथे ट्रीटमेंट काय भेटते, इथं नोकर वर्ग कसे भेटतात. नंबर 2, वैद्यकीय अधिकारी तिथे गेला असताना त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला साधं इंट्युबेशन करता येत नाही. त्याने स्नेक बाईट पेशंट कधी बघितला नाही आणि त्याला काही ॲडवाईस भेटत नाही. मी ॲडवाईस दिल्यानंतर दर 6 महिन्यांना मेडिकल ऑफिसर बदलतो, असं होता कामा नये. नंतर तिथे PHCला गेल्यानंतर मी संशोधन का केलं, माझ्या समाधानासाठी केलं. मी जे डॉक्टर झालो
हॉचकिन, रॉबर्ट कोट्स, रोनाल्ड रास यांनी संशोधन केल्यामुळे मला ते अमृत भेटलं. ते शिकलो, ते पेशंट ट्रीट करून मी पैसा कमवत आहे. त्या रोनाल्ड रासचं परतफेड मी काय केलं आहे? मिठाला मी केव्हा जागेल? जेव्हा मी काहीतरी संशोधन करेल तेव्हा मी मिठाला जागेल. तर प्रत्येक डॉक्टरनी संशोधन करायलाच पाहिजे. आणि दुसरं नंतर आता जे या डोनेशनचं जे चाललं आहे, सरस्वतीचं वाहन हे लक्ष्मी झालं आहे मित्र हो. आणि ज्या देशामध्ये हे होतं त्या देशाची वाट लागलेली असेल ही आपल्याला समजेलच आता. कारण सरस्वतीचं वाहन हे ज्ञान व्हायला पाहिजे आणि त्याचीच कमतरता आपल्याला होत आहे. समाज कुपोषित झाला नाही. कुपोषित कोण झालो? आपण झालो, राज्यकर्ते झालेलो आहोत. वा वा, धन्यवाद. मी रोज बघतो हे अस्वस्थतेचं युग आहे. मी आमच्या रुग्णांना रोज सांगत असतो, आपण माणूस म्हणून जन्माला आलो ही अतिशय मोठी भेट मिळालेली आहे आपल्याला. आणि प्रत्येक व्यक्तीला दिवसात 24 तास मिळत असतात. पुनर्जन्मावर आपल्या लोकांचा विश्वास आहे. आम्ही एक बघितलेलं आहे, एकदा पडद्याआड गेली व्यक्ती पुन्हा बाहेर येत नाही. आलेल्या आयुष्याला आपण अर्थ देणं हे आपलं काम आहे. जर माणसाने फक्त स्वतःचा विचार केला त्या माणसाला आयुष्यामध्ये सुख मिळणं अशक्य आहे. रामदास मी असं बोलतोय की हल्ली इतकी अस्वस्थता आहे. 30% लोक जे मला भेटायला येतात त्यांना झोप येत नाही, शौचाला साफ होऊ येत नाही, गॅसचा त्रास होतो, पाय दुखत असतात, डोकं दुखतं. त्याचं कारण काय? जवळ 90% लोकांना कुठेतरी अस्वस्थता असते. त्याकरता कुठलेही औषध मिळत नाही, कुठल्याही मॉलमध्ये औषध मिळत नाही, या किंवा दुबईमध्ये औषध मिळत नाही, दुबई फेस्टिवलमध्ये. तर या आयुष्याचा विनियोग कसा करायचा? चांगल्या गोष्टी करता का वाईट गोष्टी करता? हे प्रत्येक सरळ होणं भाग आहे. तुम्ही ठरवा कसं जगायचं ते. जो मनुष्य दुसऱ्याला लबाडून श्रीमंत होतो त्याचं बँक अकाउंट वर जाईल, परंतु इमोशनल अकाउंट झिरोवर येईल. हे माझं मत नाही, हा माझा अनुभव आहे. शोषणानं जो समृद्ध होतो तो समाजाला कायमचा अंधकार देत असतो, असं बाबा आमटे म्हणालेले आहेत. तर आपल्याला जे मिळालेलं आयुष्य आहे त्याचा कसा वापर करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आणि मी सांगतो की चांगलं वागा. ते म्हणतात ना की प्रत्येक प्लेनमध्ये एक ब्लॅक बॉक्स असते. त्या ब्लॅक बॉक्समध्ये त्या विमानाला अपघात जे झाला ते त्या ब्लॅक बॉक्समध्ये सगळ्या त्या विमानाचा इतिहास लिहिलेला असतो. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक बॉक्स असते. ती व्हाईट बॉक्स का ब्लॅक बॉक्स डिपेंड्स ऑन व्हाईट डीड्स ऑर द ब्लॅक डीड्स. अरे मी या रुग्णाला फसून त्याचं अपेंडिक्स काढलंय, या माणसाला कधी झोप येणं अशक्य आहे. तेव्हा लोकांच्या करता काम करा. जो मनुष्य स्वार्थी असतो त्याला या जीवनामध्ये सुख नाही आहे. जो दुसऱ्या परी झगडला झिजला त्या स्वतःमध्ये देव दिसला. देव आपल्यामध्ये आहे, तो वर नाही आहे, तो आपल्यामध्ये देव आहे. पण त्याकरता पाय हवेत जमिनीवर. धन्यवाद. क्या बात आहे. जरा टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं आपण स्वागत करावं. एक मिनिट फक्त. ही सगळी मंडळी जी आहेत की आत्ताच डॉक्टरांनी उल्लेख केला की सांगा कसं जगायचं. ग्लास अर्धा भरलेला आहे असं म्हणता येतं आणि ग्लास अर्धा रिकामा आहे असंही म्हणता येतं. ही सगळी मंडळी ग्लास अर्धा भरलेला आहे या विचारसरणीला अनुसरून वावरणारी मंडळी. त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि मुख्यतः डॉक्टर, वयाच्या 78व्या वर्षी माणूस काय आशावादी असू शकतो. क्या बात आहे. आणि ह्या संदर्भामध्ये मला फिरोज दस्तूर म्हणाले होते कि जवानी चली जाती है तो वापस नहीं आती, अब बुढ़ापा आता है वो भी वापस नहीं जाता. परंतु बुढ़ापा आणि जवानी ह्याच्यामध्ये उत्तम जे आहे त्या संदर्भामध्ये महाकवी दिनकरांनी म्हटलंय की जवानी की बाहों में पृथ्वी होती है, जवानी की बाहों में पृथ्वी होती है, बुढ़ापे की मिट्टी में आकाश होता है. जवानी संचय करती है, बुढ़ापा दान होता है, जवानी सुंदर होती है, बुढ़ापा महान होता है. क्या बात. वाह वाह.
हे सत्र आपण इथेच थांबवतोय. पाठोपाठ लगेचच पुरस्कार वितरण सोहळा होईल. त्यांनी हे URL फाउंडेशन स्थापन केलं. ते उदयदादा त्यांचा आज वाढदिवस आहे. परत हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ते इथे आत्ता येऊ शकले नाहीत. ते तुमच्याशी संवाद साधणार पडद्यावर. तत्पूर्वी मी शिवकुमार यांना विनंती करतो की सर्व पुरस्कार विजेते इथे स्टेजवर लगेच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम त्या क्लिप नंतर होणार आहे. सर्वांना घेऊन इथे यावं. आणि 2 मिनिटं त्याचबरोबर- ती क्लिप सुरू करावी. या URL फाउंडेशनच्या आमच्या सेवाभावी सोहळ्यासाठी उपस्थित सर्व प्रेमीजनांना व मान्यवरांना माझा उदयदादाचा मानाचा मुजरा. या प्रसंगी दरवर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहता आणि हा कार्यक्रम यशस्वी करता त्याबद्दल मी आपला आजन्म ऋणी आहे. डॉक्टरांनी मला 2 दिवसांनी रजा द्यायचं ठरवल्यामुळे आज मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. आज माझ्या आग्रहास्तव जी थोर मोठी मोठी मंडळी आणि इतर सगळे प्रेमीजन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत त्यांचाही मी सदैव ऋणी आहे. पुढल्या वर्षी मी नक्की या सोहळ्यात उत्तम स्थितीत हजर राहीन याबद्दल मला खूप 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 असा आत्मविश्वास आहे आणि मी याच्यानंतरचे सगळे कार्यक्रम नीट चांगल्या स्थितीत अटेंड करीन असं डॉक्टरांनी शाश्वती दिलेली आहे आणि माझ्याही मनाने आत्म्याने मला सांगितलेलं आहे. एनिवे आपल्याला पुढच्या कार्यक्रमात मी भेटून आनंद देईन, आनंद घेईन हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. नमस्कार. सर्व पुरस्कारकर्त्यांना व पुरस्कार प्राप्तींना जे कोणी ज्यांना पुरस्कार मिळालाय त्या संस्थांना सुद्धा माझे मनपूर्वक शुभेच्छा. हार्दिक नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कथाकार नाटककार शंदा नवरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर आणि नेत्र चिकित्सक डॉक्टर लहाने हे सगळे आता इथे उपस्थित आहेत. मी त्यांना सगळ्यांना व्यासपीठावरती यायची विनंती करतो. नाही, मला मगाचपासून मी या सगळ्यांचं बोलणं ऐकतोय. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एक छोटाशी जी एक ठिणगी लागते ती ठिणगी कोणतरी ती पाडावी लागते. ही ठिणगीचं काम ही सगळी मंडळी करतायत. मी पुन्हा एकदा शंदांना बसायची विनंती करतो. आजचे जे पुरस्कार जे आहेत ते क्रीडा क्षेत्रामधले पुरस्कार आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे पुरस्कार हे मराठी खेळांकरता आहेत. हे सर्वात महत्त्वाचे. क्रिकेटकरता कोणीही काही देतं, परंतु दादांची जी मनापासून जी इच्छा जी आहे की मराठी जे खेळ जे आहेत त्या खेळातल्या मंडळींना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि म्हणून कबड्डी, खो खो, मल्लखांब, कुस्ती ह्या अशा वेगवेगळ्या खेळांमधले हे पुरस्कार आहेत. मी प्रथम राणा तिवारी यांना इथे याची विनंती करतो, कारण तो कबड्डीचा पुरस्कार आहे. मनोहर इंदुलकर यांना ते 2 शब्द बोलतील. पुरस्काराचा सिक्वेन्स थोडा बदलला आहे. पहिल्या प्रथम मी शंदांना विनंती करतो त्यांनी डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना पुरस्कार द्यावा. पुरस्काराचं स्वरूप आहे 1,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ. श्रीमान डॉक्टर हिम्मतराव बावस्कर. माझ्याकडे वेगळा सिक्वेन्स होता. तो पडतोय खाली.
अरे आटपा लवकर, भरपूर काम आहे आपल्याला. सगळ्या फोटोग्राफर्सना धन्यवाद. पुढचा पुरस्कार आहे तो माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापिका डॉक्टर संजीवनी केळकर यांना मी इथे यायची विनंती करतो. त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार स्वीकारावा. त्यांच्या सहकारी जे आहेत त्यांनासुद्धा मी इथे यायची विनंती करतो. या पुरस्काराचं स्वरूपसुद्धा 1,00,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह. मी अरुण टिकेकर यांना विनंती करतो. माता बालक प्रतिष्ठानच्या इतर सदस्यसुद्धा इथे आलेल्या सर्वांना इथे मी व्यासपीठावरती याची विनंती करतो. यानंतरचा पुरस्कार आहे तो साहित्य गौरव पुरस्कार. जे पुस्तक सध्या गाजतंय आणि 2 हात त्याचे सर्व डॉक्टर V.N. श्रीखंडे आता इथे उपस्थित आहेत. मी साहित्याबद्दलचा पुरस्कार साहित्यिकाला साहित्यिकानेच द्यावा म्हणून पुन्हा एकदा शंना नवऱ्यांना विनंती करतो की तो पुरस्कार त्यांनी V.N. श्रीखंडे यांना द्यावा. या पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रुपये 11,000, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह. शंना धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार आहे तो क्रीडा पत्रकार गौरव पुरस्कार. त्याचे मानकरी आहेत श्रीमान अनिल जोशी. त्या संदर्भात उदय देशपांडे फाउंडेशनचे एक विश्वस्त त्यांच्याबद्दल बोलतील. श्री अनिल जोशी, MA मराठी पुणे विद्यापीठ, मुंबई सकाळ, लोकसत्ता, नवशक्ती, सामना आणि आपला वार्ताहर या मुंबईतील नामांकित वृत्तपत्रात विविध पदांवर जबाबदारीचे काम, सामनाच्या पुणे आवृत्तीचे रंगीत स्वरूपाच्या प्रकाशनाची जबाबदारी
मुंबई सकाळ लोकसत्तामध्ये मुख्य वृत्तसंकलक, सामना दैनिकात मुंबई, पुणे, औरंगाबाद आवृत्तीचे समन्वयक, नवशक्तीत मुंबई आणि शहरचे मुख्य काम, आपला वार्ताहरमध्ये सहसंपादक आणि क्रीडा संपादक म्हणून गेली सुमारे 30 वर्षे पत्रकारिता. आपला वार्ताहर दैनिकात दर रविवारी प्रतिबिंब स्तंभात अनिल जोशी या नावाने लिखाण, दररोज क्रीडाविषयक लिखाण. श्री अनिल जोशी यांना पुरस्कार द्यावा माननीय पद्मश्री डॉक्टर लहाने यांच्याकडून. धन्यवाद डॉक्टर. यानंतर URL फाउंडेशन क्रीडा गौरव पुरस्कार खो खो श्री भास्कर जयराम सावंत. 15 ऑगस्ट 1954 साली जन्म. प्राथमिक शिक्षण दादर पारसी कॉलनी अप्पर प्रायमरी म्युन्सिपल मराठी शाळा, माध्यमिक शिक्षण किंग जॉर्ज हायस्कूल दादर आणि महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईया कॉलेज माटुंगा. संस्थापक आणि सरचिटणीस सहकार कला क्रीडा विज्ञान मंडळ. या संस्थेने अनेक स्पर्धा गाजवल्या, अनेक खेळाडू घडवले, अनेक स्पर्धा आयोजित केल्या. संस्थापक सदस्य निमंत्रक मुंबई उपनगर खो खो संघटना, निमंत्रक अस्थायी समिती मुंबई खो खो संघटना, कार्याध्यक्ष अपना बँक स्पोर्ट्स क्लब. अनेक खेळाडूंना क्रीडा कौशल्यावरती नोकरीला लावलं. उपाध्यक्ष अमरिंद मंडळ, वसंत व्याख्यानमाला, नाट्योत्सवाच्या आयोजनात पुढाकार. निवड समिती सदस्य महाराष्ट्र खो खो असोसिएशन, अध्यक्ष मैदान बचाव समिती. मुंबईमध्ये खेळाडूंना, मुलांना खेळण्यासाठी मैदानांची आवश्यकता असते, तर ज्या मैदानांवरती पे अँड पार्क किंवा मॉल किंवा हॉल किंवा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स म्हणून ती मैदानाची सुविधा जाणार होती, ती मैदानं वाचवण्यासाठी मोलाचं काम क्रीडा, नाट्य, कला, शिक्षण, बँकिंग, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमध्ये गेली अनेक वर्ष सातत्याने कार्यरत श्री भास्कर जयवंतराव सावंत. शरणा नवरे यांना विनंती की त्यांनी हा पुरस्कार द्यावा. श्री भास्करराव सावंत. धन्यवाद. या पुढील पुरस्कार आहे मल्लखांब. वयाच्या 7व्या वर्षापासून श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर येथे कार्यरत असलेल्या सौ नीता संजीव ताटके. आसने, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स या तिन्हीचे प्रशिक्षण. तिन्ही विषयांमध्ये राष्ट्रीय सुवर्ण पदकांची मानकरी. आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ओळीने 6 वर्ष मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व. जिम्नॅस्टिक्स व मल्लखांब या दोन्ही खेळांमध्ये राष्ट्रीय पंच. भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये मल्लखांब, आसने, जिम्नॅस्टिक्सची शिबिरे, प्रात्यक्षिके दाखवून हजारो प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली. एवढेच नव्हे तर लंडन, अमेरिका, जर्मनी, दुबई या देशातही प्रात्यक्षिके व प्रशिक्षण. दुबईमध्ये त्यांची प्रात्यक्षिकं पाहून एका अरब माणसाने जे उद्गार काढले होते ते मला या ठिकाणी आपणास सांगावेसे वाटतात. शुक्रिया उस खुदा का जिसने इन लड़कियों को बनाया, मगर ताज्जुब इस बात का वह मिट्टी वो कहाँ से लाया.
आज वयाच्या 46व्या वर्षी तितक्या सहजतेने आणि अचूकतेने प्रात्यक्षिकात सहभाग. रुपारेल महाविद्यालयात मानसशास्त्राच्या व्याख्यात्या. मुंबई विद्यापीठाकडून मलखांबावरील प्रबंध संशोधनासाठी सतत 2 वर्षे अनुदान. सध्या मलखांबावरती PhDचा अभ्यास चालू. विपुल लिखाण, आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलाखती. यांच्याबद्दल असं म्हटलं जातं, खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा, खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा, नीता ताई को किसने बनाया सोचता होगा. नीता ताटके. पद्मश्री डॉक्टर लहाने यांना विनंती, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. सेंटरला यानंतरचा URL फाउंडेशन क्रीडा गौरव पुरस्कार कुस्ती विषय. पैलवान राहुल बाळासाहेब आवारे, गोकुळ वस्ताद तालीम, भवानीपेठ, पुणे. क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य. 2004 साली राष्ट्रीय ग्रामीण कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. महाराष्ट्र केसरी राज्य कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र राज्य कुमार कुस्ती स्पर्धा आणि हिंद केसरी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 2005 साली सुवर्णपदक. 2006 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी राज्य कुस्ती स्पर्धा, राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक. 2007 महाराष्ट्र राज्य ग्रीको रोमन कुस्ती, महाराष्ट्र केसरी राज्य कुस्ती, कुमार आशियाई कुस्ती स्पर्धा तैवान, चीन येथे सुवर्णपदक. 2008 साली कॅडेट राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पंजाब, कुमार आशियाई कुस्ती स्पर्धा ताशकंद, महाराष्ट्र राज्य ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा, युवा राष्ट्रकुल स्पर्धा बालेवाडी, पुणे आणि वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा उत्तर प्रदेश येथे सुवर्णपदक. आणि आता 2009 साली महाराष्ट्र केसरी राज्य कुस्ती स्पर्धा, इब्राहिम अलेक्झांड्रिया कुस्ती स्पर्धा इजिप्त आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा अमेरिका येथेही सुवर्णपदक. पैलवान राहुल बाळासाहेब आवारे ते या ठिकाणी नाही आहेत, त्यांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत, ते त्या पुरस्काराचा स्वीकार करतील. माननीय श्री अरुण टिकेकरजी यांना विनंती की त्यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करावं. धन्यवाद. आणि यापुढचं कॅरमचं वितरण याबद्दल माहिती देतील अरुण केदार. एक अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे ताटके मॅडम आमच्या रुपारेल कॉलेजच्या आहेत. त्या कॉलेजमधली माणसंच हुशार. फक्त मी सायन्स फॅकल्टीचा होतो, त्या आर्ट्स फॅकल्टीच्या आहेत. त्यामुळे अतिशय बरं वाटलं की माझ्या कॉलेजमधल्या एका शिक्षिकेला अशा प्रकारचा पुरस्कार मिळाला. क्या बात आहे. पुन्हा एकदा दाद द्यावी त्यांना. त्यानंतर कॅरमच्या संदर्भात बोलण्याकरता येत आहेत अरुण केदार. त्यांना मी इथे यायची विनंती करतो. नमस्कार. यानंतरचा पुरस्कार आहे कॅरम या खेळासाठी. नाव आहे श्रीयुत जनार्दन व्यंकय्या संगम. जन्म 27 जून 1953. यांनी 1969 साली कॅरम खेळायला सुरुवात केली. 1975 साली राज्यस्तरीय पंचपरिस्था हे उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर 1976 साली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरची परीक्षा त्यांनी दिली आणि त्यानंतर कित्येक स्पर्धांमध्ये त्यांनी प्रमुख पंच म्हणून कामगिरी बजावली आहे. त्यापैकी 1978 साली
राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्यांनी प्रमुख पंच म्हणून कामगिरी बजावली होती. 1992 साली आसाम येथे झालेल्या पहिल्या फेडरेशन कप कॅरम स्पर्धेमध्ये ते प्रमुख पंच होते. 2000 साली तिसऱ्या वर्ल्ड कप चॅम्पियनशिप कॅरम स्पर्धेमध्ये ते सहाय्यक पंच म्हणून त्यांनी कामगिरी बजावली होती. राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये ते तांत्रिक संचालक म्हणून काम करत आहेत आणि गेली 15 वर्षापेक्षा जास्त ते महाराष्ट्र कॅरम संघटनेचे सहचिटणीस म्हणून काम करीत आहेत. आणि त्यांच्या बाबतीत विशेष माहिती म्हणजे कॅरम या खेळाला निरनिराळ्या माध्यमातून जी प्रसिद्धी मिळवून दिली जाते त्यापैकी वृत्तपत्रामधनं जी प्रसिद्धी मिळवून दिली जाते त्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. श्रीयुत जनार्दन व्यंकय्या संगम. मी विनंती करतो शना नवरे यांना त्यांनी हा पुरस्कार द्यावा. यानंतर एक वेगळाच पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. 13 जून 2008 रोजी मुंबईतील एक दिग्गज व्यक्तिमत्व कॅरम क्षेत्रातील हरवलं. स्वर्गवासी जगन एकनाथ बेंगळे यांचा आकस्मिक आणि दुर्दैवी असं निधन त्या दिवशी झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांची 3 मुलं जी शिक्षण घेत आहेत असा त्यांचा परिवार आहे. जानेवारी महिन्यामध्ये मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या माध्यमातून अशा या दिग्गज कॅरमपट्टूच्या स्मरणार्थ आम्ही एका कॅरम स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना मुंबई जिल्हा कॅरम संघटनेने 1 लाख रुपयाचा निधी आर्थिक मदत म्हणून त्यांना दिला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे माजी अध्यक्ष उदयदादा लाड यांनी आजच्या या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबास त्यांच्या पत्नीस बोलवून 11,000 रुपयाचा धनादेश दिला जाईल असं जाहीर केलं होतं. तर तो धनादेश आज या ठिकाणी आपण देत आहोत. मी विनंती करतो हा धनादेश देण्याची. मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष म्हणून निवडून आलेले परवाच आमची निवडणूक झाली आणि बिनविरोध निवडून आलेले शिवकुमार लाड यांनी हा धनादेश त्यांच्या पत्नी रंजना बेंगळे यांना सुपूर्द करावा. गेली 3 वर्ष मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष म्हणून उदयदादा लाड हे काम पाहत होते. त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली आहे. मात्र त्यांनी शिवकुमार लाड यांना मुंबई जिल्हा कॅरम संघटनेमध्ये त्यांचं काम पाहण्यासाठी म्हणून आम्हाला विनंती केली होती आणि त्या विनंतीचा आम्ही मान ठेवून मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या कार्याध्यक्षपदी शिवकुमार लाड यांची निवड झालेली आहे. मी मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या वतीने त्यांना एक पुष्पगुच्छ देऊ इच्छितो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. यानंतरचा कबड्डीतील पुरस्कार मी जाहीर करण्याची विनंती करतो राणा प्रताप तिवारी यांना. नमस्कार.
URL फाउंडेशन क्रीडा गौरव पुरस्कार 2009 रुपये 11,000 सन्मान चिन्ह कबड्डी खेळाकरिता राष्ट्रीय स्तराचे एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेवर जे सामनाधिकारी म्हणून अनेक स्पर्धेवरती त्यांनी काम पाहिले. 1966 राष्ट्रीय स्कूल गेम्स करिता महाराष्ट्र संघातून त्यांची निवड झाली होती. 1968-1970 आंतरविद्यापीठ स्पर्धेकरिता मुंबई युनिव्हर्सिटी संघातून त्यांची निवड. 1972 निर्लॉनमध्ये, नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कबड्डी खेळाडू म्हणून ज्यांनी नोकरी स्वीकारली. 1976 मुंबई संघातून ज्यांची निवड. 1977 गोल्ड कप प्रतिष्ठेच्या स्पर्धेकरिता मुंबई संघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं. 1970 ते आजपर्यंत हिंदमाता सेवा मंडळाचे ते सदस्य, प्रशिक्षक, कार्यकर्ता, संयुक्त कार्यवाह आणि आता उपाध्यक्ष म्हणून ते यशस्वीरित्याने काम पाहतात. आणि त्याचबरोबर 1988 अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेकरिता महिला संघाचे ते प्रशिक्षक होते आणि महिला संघाने गोल्ड मेडल प्राप्त केलं होतं. 1990-1991 मुंबई विद्यापीठ पुरुष संघ प्रशिक्षक आणि पुरुष संघाला सुद्धा गोल्ड मेडल. 2001 पुणे बालेवाडी येथे इंटरनॅशनल कोचिंग कॅम्प फॉर कोचेस या शिबिरामध्ये त्यांनी महाराष्ट्र संघाच्या वतीने प्रतिनिधित्व केलं. आणि 1984 हिंदमाता संघाच्या वतीने इंटरनॅशनल कबड्डी स्पर्धेचं यशस्वी आयोजन त्या संस्थेने केलं आणि संघटन समितीचे ते संयुक्त कार्यवाह होते. 15 वर्षापासून मुंबई शहर कबड्डी संघटनेत ते जॉईंट सेक्रेटरी आहेत, संयुक्त कार्यवाह आहेत. आणि नुकतीच ज्यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या रेफरी बोर्डावरती सेक्रेटरी म्हणून निवड झाली आणि गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा आणि यंदाचा URL फाउंडेशन क्रीडा गौरव पुरस्कार 2009 रुपये 11,000 आणि सन्मान चिन्ह अतिशय आनंदाने, अतिशय सन्मानाने आपणा सगळ्यांच्या समोर, आपणा सर्वांच्या समक्ष मी निमंत्रण देतो श्री मनोहर सावजी इंदुलकर. टाळ्यांचा कडकडाट करूया आणि अतिशय विनम्र माणसाला हा जो योग्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांच्या या सत्कारामध्ये आपण सर्वांनी सामील होऊया. जोरात टाळ्या वाजून आपण श्री मनोहर सावजी इंदुलकरांचा पण सत्कार करायचा आहे. श्री अरुण टिकेकर साहेबांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होतोय. कबड्डी खेळाडूला, कबड्डी कार्यकर्त्याला, कबड्डी संघटकाला पुरस्कार मिळणे म्हणजे कबड्डी संस्था, कबड्डी संस्थेचा आणि कबड्डी संघटकांचा विजय. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या आणि श्री मनोहर सावजी इंदुलकरांच्या या पुरस्कारामध्ये आणि त्यांच्या सन्मानामध्ये आपण सर्व सामील होऊ द्या. श्री मनोहर सावजी इंदुलकर, रोख रुपये 11,000, सन्मान चिन्ह URL फाउंडेशन क्रीडा गौरव पुरस्कार सन 2009चा. अभिनंदन श्री मनोहर सावजी इंदुलकर. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट करूया आणि मनोहर सावजी इंदुलकर यांच्या सन्मानामध्ये आपण त्यांना सुयश चिंतूया. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक आर्थिक मदत ज्या पद्धतीने आपण कॅरम खेळाडूंच्या फॅमिलीसाठी केलेली आहे तशाच पद्धतीची एक मदत आहे URL फाउंडेशन श्री उदयदादा लाड यांच्या वतीने. एक गुणवंत आणि होतकरू कबड्डी खेळाडू अभिषेक मिटबावकरचा. मी अभिषेकला विनंती करतो थोडा पण पुढे यायचं. अभिषेक मिटबावकर. अभिषेक मिटबावकर हा गणेश कृपा क्रीडा मंडळ प्रभादेवीचा एक गुणवंत आणि चांगला कबड्डी खेळाडू. शालेय जीवनापासून कबड्डी खेळायला त्यांनी सुरुवात केली होती. 1998 सालाचा बेस्ट कबड्डी प्लेअर म्हणून नाबरगुरुजी विद्यालयामध्ये त्याची प्रसिद्धी आणि ख्याती होती. कबड्डीसोबत लंगडी या क्रीडा प्रकारामध्ये सुद्धा तो हिरिरीने भाग घ्यायचा. सतत 5 वर्षे सायकलवरून मुंबई ते शिर्डी हा प्रवास करून आलेला हा कबड्डी खेळाडू. 1998 साली मुंबई उपनगर संघातून ज्युनियर महाराष्ट्र संघात त्याची निवड झाली होती. कबड्डी खेळात ज्याला आपण एक टेक्निक म्हणतो, चढाई, पाठलाग करणे आणि लांब लात मारून गुण घेणे, ही टेक्निक याच्याकडे फार चांगली होती आणि त्यामध्ये त्याची स्पेशलिटी होती. घरची परिस्थिती अगदी साधारण, विधवा आई, पत्नी, 2.5 वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे. झूम चॅनलमध्ये हा नोकरीला. 22 जानेवारी 2008 रोजी विरार फास्ट लोकलमध्ये कामानिमित्त तो प्रवास करत होता आणि आपल्या अभिषेकला फीट येते आणि असाच प्रवास करत असताना माटुंगा दरम्यान त्या फास्ट ट्रेनमध्ये अभिषेकला फीट आली आणि त्याचा तोल जाऊन तो खाली गेला.
ज्या पायाने तो सायकल चालवायचा, ज्या पायाने अचूक गडी टिपायचा, आणि तोच एक्झॅक्टली पाय आज तो ॲक्सिडेंटमध्ये गमावून बसला. प्रभादेवी वरळी दादर परिसरातील कबड्डी संस्थेने एकत्र येऊन मदतीचा हात अभिषेक मिटबावकरला दिला होता, आणि असाच एक हात आज श्रीमंत उदयदादा लाड यांच्या वाढदिवसानिमित्त उदयदादांनी रोख रुपये 25,000 देऊन त्याला आर्थिक मदत केलेली आहे. अभिषेक मिटबावकर. मी डॉक्टर लहाने सरांना विनंती करतो की आपण ही आर्थिक मदत URL फाउंडेशनच्या वतीने अभिषेकला आपण द्यावी. अभिषेक, आपण काळजी करायची नाही. समस्त हे जे बांधव आहेत, भगिनी आहेत, तुझ्या सोबत आहेत. अभिषेक मिटबावकर. आणि मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, अभिषेक ज्युनियर महाराष्ट्राच्या कबड्डी संघामध्ये त्याची निवड झाली होती. टाळ्या वाजवून त्याच्या या यशामध्ये आपण सुद्धा सामील होऊया. एकच जाता जाता मी शेवटचं म्हणणार की सागरावर प्रेम करत असाल तर लाटांची पर्वा करायची नाही. सागरावर प्रेम करत असाल तर लाटांची पर्वा करायची नाही. गुलाबावर प्रेम करत असाल तर काट्यांची पर्वा करायची नाही. आणि URL फाउंडेशनच्या पुरस्कार विजेत्यांवरती प्रेम करत असाल तर टाळ्यांची पर्वा अजिबात करायची नाही. टाळ्या वाजून सर्वांचं आपण अभिनंदन करूया. थँक्यू भाऊ, आपण यावं. आज ही एवढी सगळी दिग्गज मंडळी वेळात वेळ काढून URL फाउंडेशनच्या प्रेमाखातर आलेली आहेत. मी पहिल्या प्रथम सर्वात ज्येष्ठ जे आहेत शन्ना नवरे यांचं पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करावा अशी डॉक्टर श्रीखंड यांना विनंती करतो. श्रीज जोशी लेखक यांनी फार फार वर्षांपूर्वी शन्नांचं वर्णन करताना म्हटलंय की शन्ना म्हणजे नासी फडक्यांच्या कादंबरीतला हिरो. इतकं सुंदर वर्णन फार कमी लोकांचं झालं असेल. असो, ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर इथे उपस्थित आहेत. मी त्यांचा सत्कार करण्याकरता डॉक्टर बावस्करांना विनंती करतो. ज्याला आपण कॅटरॅक्ट ऑपरेशन्स म्हणतो त्याच्यामध्ये जागतिक विक्रम केला असे डॉक्टर लहाने आत्ता इथे उपस्थित आहेत. खरोखर फार मोठा माणूस आहे तो. म्हणजे आडनाव जरी लहाने असले तरी कर्तृत्वाने प्रचंड मोठी व्यक्तिमत्व आहे. मी डॉक्टरचा सत्कार डॉक्टरनेच करावा म्हणून पुन्हा एकदा VN श्रीखंड यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर लहाने यांचा सत्कार करावा. इथे आपण एक 5 मिनिटाची विश्रांती घेतोय. माफ करा, मी शन्नांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आजच्या या प्रसंगी बोलावे. मित्र,
इतका उत्तम कार्यक्रम झाल्यानंतर मी काही बोलणं हे योग्य होणार नाही आणि आपल्यावर सुद्धा तो अन्याय होईल. आज एखादा दिवस असा चांगला उगवतो की सगळे ग्रह आपल्या बाजूनी असतात. सुरुवातीलाच ही सर्व मंडळी जी दिसली आपल्याला, श्रीखंडेंनी म्हटल्याप्रमाणे सगळ्या ह्या पणत्या होत्या. हा दिवस केव्हा आपल्याला बघायला मिळाला होता का? एवढी सगळी माणसं आपल्याला बघायला मिळाली आणि पुन्हा वाटायला लागलं की आपण जी काळजी करत असतो आपल्या देशाचं काय होईल, आपल्या मराठी माणसांचं काय होईल, ती काळजी दूर करणारी माणसं अजून आहेत. अजून कुठेतरी सत्याला धरून चालणारी माणसं आहेत. आज जर इथं काही राजकीय पुढारी आले असते तर बरं झालं असतं. आमच्याप्रमाणे त्यांना सुद्धा काही धडे मिळाले असते तर. आणि किती केवढी ही माणसं मोठमोठी आहेत सगळी आपापल्या क्षेत्रामध्ये. म्हणजे कधी मला संधी अशी मिळेल असं वाटलंच नव्हतं. उदाहरणार्थ दूरदर्शनवर ते लाखाचे मोठे चेक द्यायचे ना, तर मला वाटतं ते कसे धरतात, काय असतात ते. माझ्या मनातली ती शंका आज निघून गेली. आज मला 1 लाखाचा चेक देता आला, एवढा मोठा. आणि दुसरी गोष्ट की पहिलवान लोकांचे दंड खरंच कसे असतात ही बघण्याची सुद्धा आज मला संधी मिळाली. आणि काय खरं म्हणजे असं वाटतंय हात आता धुवूच नाही 2-3 दिवस. तेव्हा आजचा दिवस चांगला आहे फार. मी जास्त काही बोलणार नाही. या सगळी माणसं बघायला मिळाली, ऐकायला मिळाली आणि कुठेतरी मनामध्ये एक नवीन अंकुर फुटला की अजून आशा आहे आपल्याला पुढे येण्याची, अजून जगण्याची. त्याबद्दल या सगळ्यांचा मी आभारी आहे. ही सगळी माणसं बघायला मिळाली याच्याबद्दलही मी ईश्वराचा आभारी आहे की आज मला तुझी उभं करून देण्या इतकी माझी ताकद ठेवलीस आणि एवढं आयुष्य दिलंस त्याबद्दलही मी आभारी आहे. एकच गोष्ट खटकली. दरवर्षी मी कार्यक्रमाला येतो, दादासाहेब इथे असतात अतिशय उत्साहात. त्याला पडद्यावर बघणं आज मला जरा बरं वाटलं नाही. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी अशी इच्छा व्यक्त करतो, ईश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की दादासाहेब लवकर बरे होऊन इथे यावेत आणि पुढल्या वर्षी त्यांनी म्हटल्याप्रमाणे अधिक उत्साहाने त्यांनी हा कार्यक्रम बघावा, साजरा करावा आणि त्या कार्यक्रमामध्ये अधिक उत्तम त्यांनी आनंद द्यावा अशी मनापासून इच्छा आपल्या सर्वांच्या वतीने मी करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज खरं म्हटलं तर एक अपूर्व योग जुळून आलेला आहे. शन्ना नवरे आणि डॉक्टर श्रीखंडे हे मामा भाचे आहेत. क्या बात आहे. शन्ना मामा आणि हे भाचे, क्या बात आहे. दुसरे मान्यवर आहेत अरुण टिकेकर, त्यांना मी इथे 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. शन्ना नवरे 2 महान डॉक्टर, आज ज्यांना इथे पुरस्कार मिळाला ती सर्व मंडळी आणि मित्र हो, या समारंभाला मला बोलवलं हे माझं मोठं भाग्यच आहे. याचं कारण आपण सुद्धा ज्या प्रकारे सर्वांची उत्तरं ऐकली आणि सर्वांनी ज्या आत्मविश्वासानं आपण लावलेल्या पणतीबद्दल आपल्याला सांगितलं, असे योग सहसा आपल्या नशिबात येत नाहीत. आणि म्हणून या समारंभाला मला येता आलं, ते सर्व ऐकता आलं, त्याबद्दल मी संस्थेचे आभारी. क्रीडाविषयक पुरस्कार सुद्धा दिले गेले, साहित्यविषयक एक पुरस्कार दिला गेला. मला असं वाटलं की मला फक्त साहित्यविषयक पुरस्कारासाठी बोलवलेलं आहे.
पण माझी ओळख सारखी ज्येष्ठ पत्रकार अशी करण्यात आलेली आहे. डॉक्टर श्रीखंड यांच्या पुस्तकाला ज्यांनी पुरस्कार दिला, किंबहुना तो पुरस्कार त्यांना दिला जावा असं ज्या निवड समितीने सांगितलं असेल, त्या समितीचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. त्यात रामदास फुटाणे होते हे मला माहीत आहे. रामदास फुटाणे महाराष्ट्रातल्या इतक्या निवड समितीमध्ये आहेत आणि मी सुद्धा इंग्रजी मराठी मिळून 20 पुस्तकं लिहिलेली आहे, पत्रकार असलो तरी. त्यामुळे गेली कित्येक वर्ष त्यांच्या अवतीभोवती फिरत असतो, पण त्यांना मी दिसत नाही. याचा अर्थ त्या माझ्या पुस्तकांची पात्रता काय आहे हे माझ्या लक्षात आलं. जे पुस्तक निवडण्यात आलेलं आहे त्याच्या प्रस्तावनेमध्ये लेखकांनी असं म्हटलंय की हे आत्मचरित्र नाही. मग आपल्या मनात असा प्रश्न येईल की हे आत्मसमर्थन आहे का? कारण बहुतेक जे लिहितात ते आत्मसमर्थन करत असतात. तर हे आत्मसमर्थन नाही, आत्मचरित्र नाही. लेखकांना वापरलेला शब्द जो आहे ते आत्मकथन आहे. तर ह्या आपण जे पुस्तक बाहेर विकत मिळत आहे त्या पुस्तकाबद्दल मी 2-4 शब्द बोलणार आहे. ह्या पुस्तकानं सगळ्यात चांगलं काय केलं असेल तर वैद्यकीय व्यवसाय हा डिमिस्टिफाय केला. डिमिस्टिफाय म्हणजे त्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल एक गूढ असं जे आपल्या समोर असतं, आपण त्यांना देवदूत म्हणतो. एकदा देवदूत म्हटलं की त्यांच्यामध्ये दैवी गुण आहे, मग आपण त्यांचं कौशल्य, हस्तकौशल्य म्हणा, किंवा त्यांची मगाशी त्यांनी जे सांगितलं ते माणुसकी म्हणा, ह्याला आपण कमी मार्क देतो. त्यांनी प्रतिभेचा उल्लेख तर केलेलाच आहे, कौशल्य शिकून घेतला त्याचा उल्लेख केलेला आहे, पण शेवटी डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे हे सतत ते सांगत राहिलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की या पुस्तकाचं सगळ्यात मोठंपण असं म्हणायचं झालं तर ते त्यांनी आपला व्यवसाय डिमिस्टिफाय केला हे आहे. त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला 2-3 गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या असतील. त्यांना आपल्या व्यवसायाबद्दल डॉक्टर श्रीखंड यांना अत्यंतिक अभिमान आहे आणि याची आपण दखल घ्यावी. याचं कारण आज आपल्या व्यवसायाबद्दल अभिमान असणारी माणसंच आपल्याला समाजात मिळत नाहीत. प्राध्यापक आपल्या मुलाला सांगतो की बाबा वाटेल ते हो पण प्राध्यापक होऊ नकोस. पोलीस म्हणतो वाटेल ते हो पण पोलीस होऊ नकोस. डॉक्टर तसं म्हणत नाहीत, उलटं ते आपली मुलं डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न करत असतात. ह्या ज्या लाख रुपया वगैरे वाढलेल्या फिया आहेत त्या त्यामुळे झालेल्या आहेत असं मला वाटतं. तर व्यवसाय अभिमान असला पाहिजे. म्हणजे एकच उदाहरण आपल्याला देतो. आपण सर्वांनी कदाचित ते पुस्तक वाचलं असेल. आणीबाणीच्या म्हणजे 75च्या सुमाराला डॉक्टर अरुण लिमये यांचं क्लोरोफॉर्म नावाचं पुस्तक आलं. ते अतिशय गाजलं कारण ते वैद्यकीय व्यवसायावर क्षकिरण टाकणारं पुस्तक असं त्याची प्रसिद्धी झाली. त्या पुस्तकातल्या उणीवा, त्या पुस्तकामध्ये लेखकानं दाखवलेला वैद्यकीय व्यवसायाबद्दलचा म्हणजे त्यांनी दाखवलेल्या भावना याचा प्रतिवाद डॉक्टर श्रीखंड यांनी केलेला आहे. आणि हे करायला जो करणारा आहे त्याला आपल्या व्यवसायाचा अभिमान असल्याशिवाय शक्य नाही असं मला वाटतं. दुसरी डॉक्टर श्रीखंड यांची प्रतिमा जी आपल्या मनामध्ये पुस्तक वाचल्यानंतर येते ती आहे की त्यांची आचारसंहिता पक्की आहे. आचारसंहिता पक्की असलेल्या व्यक्तीकडून गैरमार्ग अवलंबले जात नाहीत. आचारसंहिता पक्की पाहिजे म्हणजे काय? आत्तापर्यंत आपल्याला हिंदू धर्माने एकच एक अशी आचारसंहिता दिली, सर्वांना तेच, हे चांगलं हे वाईट, हे चांगलं हे वाईट, अशी फटाफट आपण वर्गवारी करत गेलो. पण आता मला असं वाटतं की व्यवसायागणिक आचारसंहिता बदललेली आहे
आणि ती आपण हे मी करेन, हे मी करणार नाही अशी म्हणणारी माणसं आज मिळत नाहीत. हे मी करणार नाही अशी माणसं, असं म्हणणारी माणसं तर मिळतच नाहीत. याचं कारण तुमची आचारसंहिता पक्की झाल्याशिवाय तुमच्यामध्ये व्यावसायिकता येत नाही. डॉक्टर श्रीखंडांच्या पुस्तकामध्ये प्राध्यापकीबद्दल एक पूर्ण प्रकरण आहे. शिकवण्यामध्ये आनंद घेणारा, शिकण्यामध्ये तर त्याने आनंद घेतलाच, पण शिकवण्यामध्ये आनंद घेणारा आणि पिढ्यानपिढ्या शिकवण्यात आनंद घेणारा असा हा प्राध्यापक हा केवळ वैद्यकीय व्यवसायाबद्दल वर्गात न बोलता इतरही म्हणजे जीवनामध्ये कसं वागावं. एक वाक्य त्यातलं फार चांगलं आहे की ते परदेशात जेव्हा शिकायला गेले त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, माझ्या देशानं मला मी कसं जीवनात वागावं हे शिकवलेलं आहे, ते मला इथे शिकायची आवश्यकता नाही. पण इथे मी या माझ्या व्यवसायाचं कौशल्य शिकायला आलेलो आहे. बघा, लक्षात घ्या, माझ्या देशानं मला शिकवलेलं आहे जीवन कसं व्यतीत करायचं. अशा ज्या व्यक्ती प्राध्यापक होतात त्या व्यक्तींचं स्कूल बनतं. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की टिळक स्कूल ऑफ थॉट, तेलंग स्कूल ऑफ थॉट, आगरकर स्कूल ऑफ थॉट, तसं वैद्यकीय व्यवसायामध्ये डॉक्टर श्रीखंडे स्कूल ऑफ मेडिसिन असं एक आपल्याला म्हणता येईल. त्यांचे जे विद्यार्थी आहेत, माझ्या वर्गातले म्हणजे शाळेमधले, शाळा सोबती आणि वर्गमैत्रिणी ह्या त्यांच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांच्याबद्दल मी डॉक्टर श्रीखंडांबद्दल खूप ऐकलं आहे. मूलतः मी या समारंभाला आलो ते डॉक्टर श्रीखंडांशी आपल्याला 2 शब्द बोलता येतील म्हणून आलो, पण त्याचबरोबर मला इतकं काही ऐकायला आणि बघायला मिळालं, त्यामुळे मी तरी आजचा दिवस, ही संध्याकाळ धन्य झालो असं मला वाटतं. मी ज्यांना पुरस्कार दिले गेले त्यांचं अभिनंदन करतो, संस्थेचं अभिनंदन करतो. डॉक्टर श्रीखंडे, शन्ना नवरे, समोर बसलेले मंगेश पाडगावकर, डॉक्टर भेंडे आणि आपल्यापैकी अनेक जण, श्रीयुत पंदे आहेत इथे, क्रीडापटू. एकच सांगू इच्छितो की मी अजूनही म्हणजे पत्रकार जरी असलो तरी खेळामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. मी 11 वर्ष क्रिकेट खेळलेलो आहे. त्यावेळेला शरीरयष्टी अशी नव्हती. आता ज्येष्ठ नागरिक झाल्यामुळे कदाचित अशी झाली असेल. डॉक्टरांचा सल्ला नंतर घेईनच. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. समोर मंगेश पाडगावकर आलेलेच आहेत. मध्यंतरानंतर प्रकाशन सोहळा आहे, पण तत्पूर्वी मी डॉक्टर लहाने यांना 2 शब्द बोलायची विनंती करतो. आदरणीय शन्ना नवरे साहेब, शन्ना हे माझ्यावर खूप प्रेम करतात. कारण माझा जेव्हा सत्कार झाला होता तर तेव्हा दोघांनी म्हणजे नवरे साहेब आणि वहिनी दोघांनी मिळून मला 1000 रुपये दिले होते. आणि ते 1000 रुपये मी माझ्या आजही पर्समध्ये वागवतो आणि मला तेव्हापासून कधीच पैसे कमी पडले नाहीत. की ज्यांना कुणाला सामाजिक काम करायचे त्यांचे 500 रुपये घ्या, तुम्हाला कमी पडणार नाहीत. पुढे महाराष्ट्र भूषण आदरणीय मंगेश पाडगावकर साहेब बसलेले आहेत, अरुण टिकेकर साहेब आणि माझे गुरु म्हणण्यापेक्षा आमच्या सर्व डॉक्टर मंडळीचे गुरु आणि आदर्श स्थान डॉक्टर श्रीखंडे साहेब, डॉक्टर बावस्कर, जोशी साहेब, शिवकुमार लाट, ज्या सर्वांना पुरस्कार मिळाला ते सर्व मंडळी, तुम्ही सर्वजण ज्येष्ठ बंधू आणि भगिनींनो, आज उदयदादांचा वाढदिवस आहे. मी प्रथमतः त्यांच्या या वाढदिवसाच्या दिवशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांची प्रकृती तशी चांगलीच आहे, अतिशय खणखणीत होऊन त्यांना 101 वर्षाचं चांगलं आयुष्य मिळून त्यांनी हा कार्यक्रम दरवर्षी येऊन अटेंड करावा. खरं म्हणजे हे जे पुरस्कार दादा देतात, हे पुरस्कार मिळाल्यानंतर मला जेव्हा हा पुरस्कार दिला
1 लाखाचा, तेव्हा दादानी सांगितलं होतं की तुम्हाला आणखी कमी पडले तर आणखी 1 लाख मी देतो. पण आज माझे गुरु श्रीखंडे साहेब इथे बसलेत, त्यांना सांगतो की दादांचा पुरस्कार मिळाल्यानंतर पद्मश्री मिळतं. त्याच्यानंतर मला अगदी न मागता पद्मश्री मिळालं. म्हणून आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना 2010च्या लिस्टमध्ये स्वतःचं नाव बघायला काही हरकत नाही असं मला वाटतं.